कुलगाममध्ये चकमक झाली। सुरक्षा दलांनी यामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कुलगाममध्ये रात्रभर चकमकीचा थरार सुरू होता। कुलगाममध्ये सुरक्षा दलाची ही मोठी कारवाई आता समोर येते। एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात या जवानांना यश आलंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सिद्धेश भंडारे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। सिद्धेश, ही जी चकमक रात्रभर सुरू होती या दरम्यान आणखी नेमकं काय काय घडलेलं आहे? जवान अजूनही ही सगळी कारवाई करताना दिसतात का तिथे? नक्कीच दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात अखाल परिसरात रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातल्याने भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ इव्हन स्पेशल ऑपरेशन ग्रुप यांच्या वतीने देखील संयुक्त दहशतवादी मोहीम अजूनही या ठिकाणी राबवली जात आहे। ऑपरेशन अखाल या नावाने कुलगाममध्ये रात्रभर सुरू असलेल्या जोरदार चकमकीत सतर्क जवानांनी योग्य ते प्रत्युत्तर त्यांना दिलेले आहे आणि आतापर्यंत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले आणि ही मोहीम अजूनही सुरूच आहे। आणि 30 जुलै रोजी सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये पूंछ सेक्टरमध्ये देखील नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराच्या जवानांना संशयास्पद हालचाल आढळल्यानंतर चकमक झाली होती आणि आता सुद्धा अखाल परिसरामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घातल्याची माहिती आपल्याला मिळते। जी, धन्यवाद सिद्धेश सगळ्या माहितीसाठी।